नाही नाही मित्रांनो, हे परफ्यूम काही विकायला नाही आणलेले नाही, हा कोणता प्रमोशनल व्हिडिओ आहे. हे माझे परफ्यूम कलेक्शनचा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ लाईफस्टाईल बद्दल राहणार आहे. कारण मला बरेच प्रश्न येतात की भाऊ तुम्ही परफ्यूम कोणता यूज करता, कारण मी बऱ्याच इव्हेंटला जातो वगैरे, किंवा अक्षरशः आपल्या सोसायटीत लिफ्टमधून मी बाहेर आल्यानंतर लोकांना कळतं का आता लिफ्टमधून कोण गेलेलं आहे. तर परफ्यूम बद्दल मला बरेच विचारता तुम्ही कोणता परफ्यूम यूज करता. तर खरं सांगतो, परफ्यूममध्ये मला नावं सुद्धा घेता येत नाही परफ्यूमचे, पण मी जातो 2-3 दुकाने माझे फिक्स, तिथं मला जर सुगंध त्याचा आवडला तर मी तो घेऊन टाकतो. स्वस्त महाग असं काही फिक्स नाहीये. तर हे काही माझे बरेच परफ्यूम आहे आणखी घरी, पण मग जे निवडक आवडते आहे, जे बेस्ट टॉप यूज करतो मी, ते इथं काही आणलेले आहेत. त्याच्यातून मी तुम्हाला एक एक दाखवतो असेच वरच्यावरती. तर हा माझा मोस्ट फेवरेट आहे. अक्षरशः याचे 2 परफ्यूम आहे, कारण फरारीचा हा रेड आहे, स्कुडेरा फरारीचा. मला नावं घेता नाही येणार, चुकलं तर माफी असो. तर हा फरारीचा रेड आहे, स्वस्त आहे, काही महाग नाही. हे सुद्धा 2 मी यूज करतो. एक जिमच्या बॅगमध्ये राहतं आणि घरी राहतं. त्याच्यानंतर हा माझा मोस्ट फेवरेट आहे आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे, 212 VIP. याचं बी पूर्ण नाव घेता नाही येणार मला. हा सुद्धा एक 10-11 हजाराचा रेंजमध्ये आहे आणि फरारीची किंमत विचारली तुम्ही तर 4 हजाराचा आहे. आपण मग याच्यावरती ऑफर वगैरे असली तर डिस्काउंट भेटून जातो. त्याच्यानंतर माझा मोस्ट फेवरेट प्राडाचा आहे, हा प्राडा ओशन आहे. हा सुद्धा एक 8-9 हजाराच्या रेंजमध्ये जातो, पण मी डिस्काउंटमध्येच घेतो सगळे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर टॉपमध्ये बघितलं तर जॅग्वारचा ब्लॅक आहे, स्वस्त आहे, 2-2.5-3 हजार रुपयापर्यंत येतो. पण हा सुद्धा एकदम माझा मोस्ट फेवरेट आहे. त्याच्यानंतर UCBचा हा एक टुगेदर म्हणून आहे. हा पण एक लाईट आणि सॉफ्ट परफ्यूम आहे, पण याच्यामध्ये UCBचा तुम्ही ड्रीम बिग येतो, तो कुठंच भेटत नाही आहे, अवेलेबलच नाही आहे, तो आउट ऑफ स्टॉक झालेला. जर तुम्हाला UCBचा ड्रीम बिग कुठं भेटला सोर्स तर मला नक्की कळवा. माझा मोस्ट फेवरेट येतो, तो भेटत नाही, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर हे थोडेसे वरच्या लेवलच्या प्राईसचे झाले. आणि जे मी बेसिक यूज करतो, हा एक तामीमचा व्हॅनिल म्हणून आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे, खूप जबरदस्त वास येतो. हा पण काय 1800-2 हजारापर्यंतच आहे. त्याच्यानंतर जे एकदम मिड रेंजचे परफ्यूम आहे, माझे मोस्ट फेवरेट आहे, तर रामसन्सचा हा लुकास आहे, काहीतरी 500-600 रुपयाचा परफ्यूम आहे आणि EDP राहणार आहे. हा लॉंग लास्टिंग एकदम बेस्ट आहे. हा मला जास्त करून सिट्रस किंवा ॲक्वा असे जास्त आवडतात. स्पायसी, मस्क, लेदर हे मला फ्रेग्रन्स आवडत नाही. मला ॲक्वा आणि सॉफ्ट जास्त आवडतात. हा पटेलचा नेक केक, हा सुद्धा बेस्ट आहे. सगळे 1000च्या आतले सुद्धा परफ्यूम मी वापरतो. 500, 400, 600 रुपयाचे सुद्धा मी परफ्यूम वापरतो. हा तर ब्रँड मला माहिती पण नाही कोणता, रिया क्लासिको म्हणून, पण सुगंध आवडला मी घेऊन टाकला. 400-500 रुपयाच्या रेंजमध्ये असेल. हा माझा एक मोस्ट फेवरेट आहे, रिफ्सचा कार्बन नायर म्हणून आहे. हा 1.5-2 हजाराच्या रेंजमध्ये जातो, पण हा पण एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर हा तर एक 480 का 500 रुपयाचा आहे, क्रिएटर म्हणून आहे, एकदम जबरदस्त सुगंध आहे माझ्याकडे. आणि याच्यानंतर डिओमध्ये मी थोडासा कच्चा आहे. डिओमध्ये माझं डोकं नाही चालत जास्त, कारण डिओ तसेही जास्त अप्लाय करताना स्किन वगैरे इन्फेक्शन होतं, म्हणून माझा UCBचा हा बेनेटन स्पोर्ट्स आहे, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटनचा, तो माझा फेवरेट आहे. आणि कॅल्विन क्लीनचा इटर्निटी ॲक्वा आहे, हा एकदम मोस्ट फेवरेट आहे माझे. तसे बेसिकमध्ये जर जाल तुम्ही तर आपले रसासी एक ब्रँड आहे, रसासी बाय इमोशन्स, इमोशन्स बाय रसासी किंवा रॉयल ब्लू बाय रसासी, HSTT आहे त्याच्यामध्ये, असे बरेच येतात. ते सुद्धा एकदम जबरदस्त डिओ आहे. तर टायटनमध्ये एक टायटनचा रॉ आहे, व्हाईट कलरची बाटली आहे, ती 10 on 10 एकदम बेस्ट आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे आता दुसऱ्या घरी ठेवलेले आहे, जारा बोगस म्हणून आहे. जाराचा काही महाग नाही आहे, नाव जरी ब्रँड मोठा आहे, पण हा 2022 पर्यंत येतो, तो एक वापरू शकता. आणि माझा एक अजून मोस्ट फेवरेट आहे, हजारोचा क्रोम आहे. पण हजारोचा क्रोम लॉंग लास्टिंग नाही, 2-3 तासच टिकतो, पण बॉस अल्टिमेट फ्रेग्रन्स आहे. थोडा कॉस्टली येतो, 5-6 हजाराच्या रेंजमध्ये जातो, आपल्यासाठी कॉस्टलीच येतो. आणि त्याच्यानंतर असे बरेच फ्रेग्रन्स आहे. आणि कालच एक मी आणलेलं आहे, म्हणजे याचं सुद्धा मला नाव घेता येत नव्हतं, पण त्या भाऊंनी शिकवलं मला. फेरेगामो, अजून सुद्धा सेल्वेटोर फेरेगामो असं काहीतरी आहे. तर त्यांनी मला सुगंध दिला, टेस्टर दिलं, तर एकदम जास्त आवडला मला. हा सुद्धा एक आहे, त्याची अनबॉक्सिंग केली नव्हती, म्हटलं आत्ताच करू. हा सुद्धा एक काहीतरी मला 6-7 हजाराच्या आसपास गेलेला आहे, पण मग एकदम बेस्ट आहे माझ्या हिशोबाने. वन शुड स्मेल गुड, त्याच्यानी एक आपलं इम्प्रेशन बी पडतं, समोरच्याला बी कम्फर्टेबल वाटतं, आणि त्यांचं जाऊ द्या, पण स्वतः एक फ्रेश राहतं, माइंड फ्रेश राहतं. सुगंध चांगला असला तर पॉझिटिव्हिटी येते, पॉझिटिव्ह वाईब येते. म्हणून माझ्याकडे काय सगळेच महागडे परफ्यूम आहे असं काही नाही आहे, स्वस्तावाले पण आहे. जो तुम्हाला टोन, जी नोट आवडती, जो फ्रेग्रन्स आवडतो त्या फ्रेग्रन्सचा परफ्यूम घ्या, परफ्यूम यूज करा. असं काही नाही का पैसेवाले लोकच परफ्यूम वापरू शकतात. 400-500 रुपये, 200 रुपयाचा सुद्धा चांगल्या सुगंधाचा परफ्यूम येतो. फक्त ब्रँड चांगले बघा, स्किन इन्फेक्शन वगैरे व्हायला नको. आणि स्वस्तावाले पण चांगले ब्रँड आहे असं कंपल्सरी नाही आहे. आता याची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि एकदम खतरनाक परफ्यूम आम्हाला वाटलेला आहे. परफ्यूम मारताना काही डिस्टन्सवरून मारत जा, कारण परफ्यूम मारणं पण खूप इम्पॉर्टंट राहतं, त्याचा फ्रेग्रन्स त्या हिशोबानेच कळतो.
तर अशा माझं फ्रेग्रन्सचं कलेक्शन, असं परफ्यूमचं कलेक्शन होतं. तर म्हटलं आजचा व्हिडिओ काहीतरी युनिक काढू लाईफस्टाईलबद्दल. तुम्हाला जर आवडला असेल तर याच्यातून तुमचा फेवरेट कोणता परफ्यूम आहे सांगा, आणि त्याच्यावर महत्त्वाचं तुम्ही कोणता परफ्यूम या मिनिटाला यूज करताय जो तुम्ही मला रिकमेंड कराल हे सुद्धा कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते आणतोय. धन्यवाद.